मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि त्याचबरोबर सह आरोपी सिद्धार्थ सोनवणे, जे की सिद्धार्थ सोनवणे मयत सरपंच संतोष देशमुख यांचं सुदर्शन घुलेला लोकेशन दिलं होतं. या तीनही आरोपींना आता 18 जानेवारीपर्यंत म्हणजेच 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो की मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला शोधण्यासाठी वेगवेगळ्या भागामध्ये ते पथक रवाना करण्यात आले होते. याच पथकाच्या अनुषंगानं सुदर्शन घुले, सुधीर सांगळे हे पुण्याच्या एका भागामध्ये सापडले. त्याचबरोबर आपण बघू शकतो की त्याचबरोबर जे की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य म्हणजे विशेष सूत्रधार म्हणून जे की ज्याकडे सिद्धार्थ सोनवणेकडे पाहिलं जातं, जे की ज्यानं मयत सरपंच संतोष देशमुख यांचं लोकेशन दिलं होतं की केजच्या दिशेवरनं मयत सरपंच संतोष देशमुख हे मसाजोगच्या दिशेने रवाना होतात. हा सुदर्शन घुलेला आहे लोकेशन दिल्यानंतर यांनी संपूर्ण पाठलाग करत मयत सरपंच संतोष देशमुख यांचा लोकेशन घेऊन त्या लोकेशनवरती पोहोचले. तिथून अपहरण करून खून करण्यात आला. मात्र या घटनेला आज 24 दिवस जरी पूर्ण होत असले तरी या तीनही आरोपींना आता 18 तारखेपर्यंत म्हणजेच 18 जानेवारीपर्यंतची 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती. आणि याच पोलीस कोठडीमध्ये विविध भागाची देखील तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुदर्शन घुलेंनी नेमके आणखी कोणाकोणाला फोन केले, त्याचबरोबर सुदर्शन घुलेचे नेमके आणखी फोन कॉलमध्ये कोण होतं, त्याचबरोबर सुदर्शन घुलेच्या आणखी संपर्कात कोण आहे आणि आकाचा आकाश शोधला गेला पाहिजे अशी देखील प्रमुख मागणी होती. याच अनुषंगानं सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि जे की लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे याची कसून चौकशी जी आहे ते CIDच्या पोलीस कोठडीमध्ये करण्यात येणार आहे. 14 दिवसाची ही पोलीस कोठडी आहे. नक्कीच 18 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी असल्यामुळे आणखी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेपासून पोलिसांकडून काय निघतंय, नक्की तपासामधनं आणि चौकशीमधनं पुढे काय येतंय हे तर पाहणं महत्त्वाचंच असणार आहे. मात्र जे की सुधीर सांगळे, सुदर्शन घुले आणि सिद्धार्थ सोनवणे यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. प्रमुख बाब म्हणावी लागेल की ज्या सिद्धार्थ सोनवणेने लोकेशन दिलं होतं, सिद्धार्थ सोनवणेला देखील पोलिसांनी आता सह आरोपी केलेला आहे. त्याचबरोबर जे की सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेने टॉर्चर करू मारला असं देखील त्या युक्तिवादामध्ये समोर आलेले. मात्र याच युक्तिवादाच्या दरम्यान नेमके आणखी काय काय खुलासे होते समोर हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आजच्या युक्तिवादावरून एवढं जरी स्पष्ट होत असलं तरी येणाऱ्या काळामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणेच्या चौकशीमधनं जे की पोलीस कोठडी 14 दिवसाची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे. त्या 14 दिवसाच्या पोलीस कोठडीमधनं नेमकी समोर काय येतंय हे जरी पाहणं महत्त्वाचं असलं तरी जे की मुख्य आरोपी म्हणून सुदर्शन घुलेकडे पाहिलं जात होतं आणि त्याचबरोबर जे की सिद्धार्थ सोनवणे ह्याच मसाजोगच्या गावचे जे सरपंच आहेत, महेश सरपंच संतोष देशमुख यांच्या गावचा आहे. नक्कीच यावरनं सिद्धार्थ सोनवणेने आणखी कोणाकोणाला फोन केलेत आणि याच्यानंतर आणखी याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आजच्या केसच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने या तीनही आरोपींना 14 दिवसाची म्हणजेच 18 जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मुंबईतील योगेश काशीद, बीड.